2014 बॅचचे IAS अधिकारी पृथ्वीराज BP यांनी वसई विरार महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. बुधवारी त्यांनी पदभार घेतल्यानंतर शहराचा नियोजनबद्ध विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांवर विशेष भर देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी हे 31 मार्च 2026 रोजी निवृत्त झाल्यानंतर शासनाने पृथ्वीराज BP यांची नियुक्ती केली. ते महानगरपालिकेचे 9वे आयुक्त ठरले आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध विभागांचा आढावा घेत अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शहरातील पायाभूत सुविधा सुधारणा, पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण आणि हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई महानगर क्षेत्राचा भाग म्हणून वसई विरार शहराला ग्रोथ हब बनवण्याच्या दृष्टीनं काम केलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नमस्कार, माझं नाव पृथ्वीराज आहे. मी आज वसई विरार महानगरपालिकामध्ये आयुक्त म्हणून पद स्वीकारलेला आहे. याच्या पूर्वी मी महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त होतो आणि काम केलेलं आहे. त्याच्यामुळे की आपल्याला जे शहरामध्ये बेसिक सर्व्हिसेस असतात, जे नागरिकांना आपण प्रोव्हाइड करतो, तर ते बेसिक सर्व्हिसेस मध्ये क्वालिटीचा इम्प्रूव्हमेंट असला पाहिजे. लोकांचे जे ग्रीव्हन्सेस आहे, ग्रीव्हन्सेस क्वालिटेटिव्हली आणि स्पीडीली त्यांचा डिस्पोजल झाला पाहिजे. एक ट्रान्सपरंट ऍडमिनिस्ट्रेशन व्हावा, याच्यासाठी आमचा डेफिनेटली प्रयत्न राहणार आहे. आजच्या युगामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की एन्व्हायरमेंट एक मोठा विषय झालेला आहे. तर एन्व्हायरमेंट सोबत ग्रोथ कसा करता येईल त्याच्यामध्ये पण लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.